तुम्ही विचार करत असताना आपण रेल्वे स्टेशनला काहून आलेले आहेत. आज तुमचा भाऊ आणि तुमच्या भावाची हुईपुरी शेलूची गँग चालली आहे त्र्यंबकेश्वर महाराजांचे दर्शन करायला बरं का. आम्ही चाललो आता. आम्हाला का बंबुरा माहित नाही आमचं रिझर्वेशन झालंय का नाही. नाही आपण रिझर्वेशन नाही केलं ना. नाही आम्ही जनरली चाललो. माझ्या घरी तर काय माहित बी नव्हतं. मी डायरेक्ट गायब होऊन आलेलो आहे. खिचडी दे मला. काय आलं आम्ही निघलो होतो सिलून. कोणत्या गाडीत निघलो होतो रे आपण. देवगिरी. हा निघलो होतो देवगिरीनी. तिच्यामध्ये नव्हती जागा आम्हाला. आम्ही आलो. आम्हाला होता की कुठं हा आम्हाला 3 वाजता जायचं. पण आमचा ते जिरला गाडीतली गर्दी पाहून आम्ही इज्जतीत जालन्याला उतरलो सध्या. आता 12:30ला गाडी होती जी की इथं 2चा टाइम दाखवायली. आपण जेवण बिवण करून घ्यावं म्हणलो आम्ही जरासं. आता जेवण बिवण करतो. हे आमचं नियोजन आहे बघा जेवायचं. हे आपले अमोल भैया PR मॅनेजर सुरवश आहे. एवढी चपाती. हे आपला वरद. यो आपलं इकडं कोण आहे तू. हर्ष टाके. आमच्या मॅनेजर साहेबांची एवढी चपाती आहे ते डायरेक्ट फुकटात गेलता कुठेतरी खायला. तिथं मी उचलून आणली त्यांनी. मग भया लांबचा प्रवास आहे ना. मग कुणाच्या इथून आणली. शंकरलिंग मंदिर मंदिरात गेलता. आम्हाला नाही बोलवलं भाई. आता गेल तर एकटाच जमलं भाई. आपण तुम्हाला आमल्या जमला यांना जिथं जाऊ तिथं एकटे जाते. शिव्या देऊ नका. अरे शिव्या देऊ नका रे. आता जेवण बिवणं झालेत बघा आमचे. आता आम्ही जरा वेळ झोपतो. म्हणजे मी झोपणार आहे. हे सगळे जागे आहेत. मग गाडीमध्ये आमचं आज ठरलं की हे सगळे झोपतील मी जागी राहणार. कारण की मला गुरमी आहे थोडी रातभर जागायची. तर जराशी आराम करतो. जेवण बिवणं झालेत. थोडा वेळ झोपतो. बघू मग पुढं काय आहे ते. आता आम्ही सध्या 4 जण आहेत. एका जणाला आमच्यातले फास्ट आम्ही दाखवलं असं मध्ये थोडं प्रायव्हसी पर्पजमुळे आम्ही त्याचं नाव नाही सांगू शकत. व्हिडिओ बी नाही दाखवू शकत. पण तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळेलच कोण होतं ते. आता आम्ही निघलो संभाजीनगरवरून. एक लोकल ट्रेन धरली आम्ही. कारण की आमची जी गाडी आहे तिच्यामध्ये काही जागा बिगा आम्हाला भेटलीच नाही. आमचं नशीब खराब होतं. डायरेक्ट जाणार होतं आम्ही इथून मनमाडून आम्ही दुसरी ट्रेन धरणार नाशिकसाठी. नाशिकला आमचे पोरं होई झोपले बघा. आता त्यांना काय घेतलं नाही. आम्ही तर लगेच निघलो होतो. असे झोपलेत ते की त्यांना बघायचंच काम नाही. 4-5 तर झोपले ते. वरनं बघा पोरं बघा तुम्ही आमचे. इकडं आता मॅनेजर झोपलाय. हे आमचे जागीचे तिकडे हर्ष आहे. यो ये मुंडक बरं का. पाय नाही यायचे. मुंडक इथं इथं झोपलाय. आमचा वरद म्हणून मित्र. गरीबीला वाईट आहे. हो मॅनेजर झोपले ना भाई. डाब बनायले हे काय राहत आलं का माझ्या मित्रांनो. हर्षा ए यार दाखव. इकडं कर ना. अरे दाखव ना. अरे नाही चांगलं काय काय करणं मी. कोण आहे वड त्याला जुलपी वड त्याचे बरोबर बघता ते. केस ओढायला ते बाई माणसाचं केस ओढायला चांगलं. ए यार आहे का आता इथं बीप टाकावं लागते. पी पूर्ण बिबट्या सोडायला. वा काय जुलपी दिसायली भयाची. घरी घेऊ सर ती उशी ती बरं. पाण्यासाठी मरू लागले काय. पाणी आहे. अरे येडा बाटल्या बॅग घेतल्यात कुठून दमान रे करून. लय झोपली आता मला लागला तो पाण्यासाठी. 4 बाटल्या घेतल्यात आम्ही. 4 नाही 3 बाटल्या घेतल्यात. 1 बॉटल यो माणूस आमच्यामध्ये सगळ्यात सारख ना बाजूला. यो माणूस आमच्यामध्ये सगळ्यात जास्त झोपला. किती झोपला बरं तू. सण झोपीतून उठलाय ते. आणि काय म्हणाले भाई मी जागीच होतो म्हणे. लोळू लागलो. आम्ही काय वाटतंय का. आम्ही जागाच होतो रे. आवाज येऊ लागला सगळा. काय आवाज येऊ लागला. मी काय म्हणू लागलो सांग. काय ते सांगू लागला तू. वरद आणि पांडू मस्त झोपले. येता आत्ता म्हणून मी. त्याच्या आधी नाही. त्याच्या मग सण झोपीतच होता माहिती. अरे मोबाईल मध्ये किती काय नाही संडास करून तुला बी फास्ट आली काय आता.
पांड्याचा व्हिडिओ माझ्याकडे उज्जैनचा टॉयलेट मधलाच आठवते का पांड्या माणसं झोपलेले तुम्ही सांगायलात मला अबे कसं बी आंबे ते ॲबनॉर्मल ॲबनॉर्मल अरे ॲबनॉर्मल ते काही असं ती आधी आधी मानवली अंगातून घाम निघू लागला नाही दिसायलो गरमी त्यात बाहेर दिसायलो का डोळे पांढरे झाले ते डोळे पांढरे झाले आता ए सांगणं दिसायलो पाडवे गोरा दिसायलो का कुठून रिकामा वाटायला काहीच नाही बाय आता भरला हो साखरे बाई साखरे बाई नाव घ्या बाई लाजू नका ना बाई जागळं मुलं काय झाले मला जागळं मी नाही जागळं नाही जागळं मी आता त्यामुळे मला जागळ्यामुळे कसं व्हायले आता मी शांत काल भैरव तिथं नसते शेरूत असते भैरवजी महाराज की जय चहागी घेतला फक्त चहाला मला पाण्याचा वेळ लावा आम्हाला पाण्यात तर लागले मग काय झालं की पाणी बदल आमच्या बसली माहितीये का मला पण मी विचारलं ते काय म्हणते मला माहिती का म्हणे एकच आहे म्हणे नाही पाणी बॉटल संपल्या म्हणे सगळ्या तू जरा शांत बस अरे शांत बस भाऊ तू 2 मिनिटं थांब लोक झोपले आजूबाजूला अरे बोलला शांत बस काहीच नाही पांढरे स्पीड आमचं बस निवांत झाली बघा झोप झाली आमची काय बंबुरा झोपले एक दुसऱ्याच्या काकडू मारायचे असं तुले आम्ही गेलो तिकडे झोपायला पण आम्हाला हाकलून दिले जमाना हसा इकडून पांड्या तू असं बरं आता पोहोचलो आम्ही मनमाडला लई थंडी आहे भाऊ काय मुरा झोप नाही काय नाही असे नाक डोळे असे जाम झाले तेवढ्या थंडीनं पहिलेच सर्दी होती आम्हाला लाईन लागली तिथे आपले हो तिथं आम्ही आता बोललो जरा बघा फ्रीज हो तिथं टॉयलेटला 5-5 जणांची लाईन लागली आपले युनिव्हर्सिटी लागली मी तिथं म्हणालो बरं तर म्हणलं अजून तुम्हाला आलेली वापस गेली पाण्या काय म्हणते माहिती का अबे बरं आता अबे 2 नंबर प्लॅटफॉर्मवर आपली गाडी होती आता जाय जरा खाऊ पिऊ दे भो आता आम्ही काय करणार होतो आता आपण आता जरासं इथं नाश्ता करू मनमाड मध्ये मग इथून डायरेक्ट कुठं रे नाशिक मी नागपूरच म्हणायलो यार 50दा इथून डायरेक्ट नाशिक जाणार नाशिकहून मग जे पुढचा रूट सांगितलाय त्याच्याप्रमाणे आता आम्ही जर नाश्ता विष्टा करतो ए वर्ध्या हुई बाया तू पण बकरी आणि ती चालू आयशा पण तुला असं जवळून घेतला मोबाईल की तुला दाखवला मी आता व्हिडिओ कसा दिसायला हर्षा पोहोचलो भाई आता आम्ही कुठं नाशिकला आता इथं फ्रेश ब्रिज होतो डायरेक्ट जातो त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन करायला होई मजा करायची आता दिसतात धियाना थंडीने आकडलं तर आम्ही फक्त झोप नाही ना आमच्या दोघांची फक्त माझ्या भावाची हे बाकीचे सगळे टर्राटून झोपले होते आता हे चालू झालं का नाही हा झालं आता आम्ही पोहोचलो नाशिकला तर आम्ही नाश्ता बिष्टा केला फ्रेश व्हायचं होतं पण फ्रेश काय झालं नाही डायरेक्ट म्हणलं आता त्र्यंबकेश्वरला जाऊनच फ्रेश वगैरे व्हायचं रिक्षा वगैरे केला आम्ही प्रायव्हेट रिक्षा जावत म्हणलं आता 40 किलोमीटर आहे तोपर्यंत तिथे गेल्यावर मी तुम्हाला जर जमलं तर 100% हरिहर बी जाऊ बाकी सांगतो मग पुढचं काय बरोबर ओके कोणतरी याय नाही बहुतेक त्याच्यामुळे सकाळ नाशिक मध्ये जॉगिंग करावं म्हणलं होतं आम्ही
पोहोचलो आम्ही त्र्यंबकेश्वरला. आता आम्ही आंघोळ बिंघोळ करूच तो रूम केलेली आहे फ्रेश व्हायला. फ्रेश होतो मग दर्शनाला जातो ना आम्ही. ही आमची रूम आहे बघा. हे आमचे पोरं अमोल भैया गेले. पास्ता आली होती त्यांना शीला गेले ते आता. साबण डोक्याला लावतो काय? अरे घ्या नुसतं पाणी ओतून अंगावर चार्जिंग करून माझ्याच नाही भाई पण यार तुम्हाला सांगायला रे भाई तुमच्या घरचे बघते रे. काय काय राहुल भाऊ पाण्या बदल सर काय राहुल भाऊ काय देवात जागेवर शिवाय देतात काय असली बीकॉमच्या तुम्हाला सांगायला का काय इंग्लिश बोललो काय मी भैया इथं आल्यापासून कुणाला इंग्लिश बोललो नसतो मी. तुम्ही तरी म्हणाला ब्रेस करावं मी तुम्हाला लागलो दाता घासावं ते मी कोलगेटने म्हणलं तुम्ही मी मंजननी म्हणलो. चार नाही रे शिवाय देऊ नको पांड्या. 4 लोक बघणार रे. फ्रेश होतो मग रेडी झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही इतके हँडसम दिसणार डायरेक्ट करायचं काम नाही. इशेच नाही काय आपल्याला. रेडी झालो आता आम्ही सगळे रूम मध्ये फुल. आमचे पोरं सोरं सगळे रेडी का रे भाई. चला हर हर महादेव. टोन टॉप कर. कसा रे डोका मॅनेजर पोहे कसे परभणीत काय हे माग सरकार जरा आणखी मागं धरसलं तर मी गाडी पडत. आपण आता डोंगरावर आलो माहित तुम्हाला पोराव नाही जमिनीवर. यार तू चालू नको होया डबल जोड दिसतो आरामला तू खाताना असं. हा खरं का खाता खाता काय परत एकदा म्हणताय आता पाय ना दर्शन होतं एकदा जाऊन येतो राव. काय 4 तास गेलास. मंदिर बघा फक्त तुम्ही भाई. थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे पण बघून घ्या. लाल कस काय दिसेल लालचे बाहेर कस काय बोलला लावणार व्हिडिओ चालू गाणं लावणार मी रोज दर्शन झालं भाऊ कोणाला बोलत नाही रोज 1 किलोमीटर लांब जाऊ मन जप करत काय पांड्या हो यू Yes, fine. Fine, bro. What about you? Fine, fine. आहे की कोणती काय 2 तास सकाळी 10 पावणे 10 वाजता लाईनीत लागलो होतो. 9:45 काढायचा बरं का 9:45 o'clock
पास काढायसाठी. आता किती वाजले? 12 o'clock. 12 12 o'clock. 12. 2 तास लागले फक्त पास काढायला. आता पासची लाईन आणखी 3 तास आहे म्हटल्यावर 5 तास फक्त दर्शनाला चालले. आणि किती लागणार आहेत अजून? 3 तास. आणि 3 तास म्हणजे 3 वाजतात आपल्याला 3 तर इथंच वाजायले. मग फिरायला कधी जायचं? फिरायला जाऊ ना. आता तुमचा आम्हाला तिथं फार ऑपॉर्च्युनिटी येऊ लागली की आम्हाला घुसू द्या म्हणतात. पण आम्ही आमचे जे आमचं कर्तव्य आहे. ए हर्षा थांबा. त्याचे पाय दाखव रे. 6 घंटे झाले लाईन मध्ये आम्ही. 6 फुल जांभळा यायला झोप येईल. 2 दिवस झालं झोप नाही आमच्या दोघांची. सगळे झोपले. जेवण राहिले मध्ये तुम्ही नाही विनोदच नाही कुणी आता इथं. सम्राट झोपले पाय बी पसरून. बाप गर्दी रे भाई. हा काय झालं निवांत? काय वेळ माहित नाही म्हणा कन्फर्म. हा ए पांडा आहे कर. पण माहित नाही आज चेक होतंय का नाही आतमध्ये. ए पांडू बोल ना भैया. आलो आता मंदिराच्या थोडंसं बाहेर. मंदिर बघा तुम्ही फक्त. दिसायला का आपलं फॉलोअर्स? हा फॉलोअर्स दाखव. ते नाही काय आलं बरं? जाऊन झोपला आता. झोप यायलीच रे बसा. तुम्ही जाणार का? आम्ही जाऊ. मिलिटरीवाले बसून बघा. झालं आता आमचं दर्शन. आणि चाललो आता आमच्या कुठं गावाला वापिस भूर. एवढीच होते आपलं व्लॉग. वापिस जायची ट्रिप दाखवायची काही इच्छा नाही आहे कारण की आता आम्ही वापिस डायरेक्ट झोपून जाणार आहेत. थोडंफार काय असलं तर दाखवू. धन्यवाद.